भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील चिंचघर ते बुधावली रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचा भूमिपूजन सोहळा भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट लोकप्रिय हॅट्रिक आमदार शांतारामजी मोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख निलेशजी पाटील, भिवंडी विधानसभा संपर्क प्रमुख सचिनजी पाटील, चिंचघर गावचे उपसरपंच तसेच शिवसेना प्रवक्ता मनीषजी पाटील, उपतालुका प्रमुख संतोषजी गोळे, विनोद पाटील समेत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्वांच्या वतीने कार्यसम्राट लोकप्रिय हॅट्रिक आमदार शांतारामजी मोरे यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले व त्यांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। तसेच या कामासाठी तब्बल 9 कोटीची निधी वापरण्यात येणार आहे व या कामाचे भूमिपूजन देखील आज मोठ्या उत्साहात पार पाडले गेले व कामाची सुरुवात देखील ठेकेदार ज्ञानेश्वर पष्टे यांच्या देखरेखीखाली कामाला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे व 4 ते 5 महिन्यांमध्ये या रस्त्याचे काम पूर्ण होईल असे आश्वासन देखील यावेळी ठेकेदार ज्ञानेश्वर पष्टे यांनी व्यक्त केले आहे। तर चला पाहूया काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते। शांताराम मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। काल आपण मेसेज वाचला असेल की चिंचघरपासून बुधावली फाट्यापर्यंत हा जो रस्ता आहे एक साधारणतः 3-3.5 किलोमीटरचा रस्ता आहे। तर या रस्त्याची जी अवस्था आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून लोकांची मागणी होती की हा रस्ता आम्हाला चांगल्या पद्धतीने बनवून द्यावा। तर आपल्या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार शांताराम मोरे साहेब यांनी त्यांच्या प्रयत्नातून मागील वर्षीच बजेटमध्ये या रस्त्यासाठी जवळजवळ 9 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि या निधीमधून आपल्या चिंचघरपासून ते बुधावली फाट्यापर्यंत पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे आणि त्याच्या पलीकडे सुद्धा काही मीटरचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण जेवढं त्या इस्टिमेटमध्ये आहे त्या पद्धतीनं। तर आज त्याचा या ठिकाणी भूमिपूजन समारंभानिमित्त या ठिकाणी आमदार साहेब उपस्थित झालेले आहेत। तर या परिसरातील चिंचघर, डोंगस्ते, बुधावली, गोंस, काटी या सगळ्या गावातील ग्रामस्थांच्या वतीनं येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही आमदार साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो। उपस्थित असलेले तालुका प्रमुख निलेशजी पाटील, त्याचबरोबर समन्वयक सचिनजी पाटील, या डोंगस्ते गावचे सरपंच विशालजी आहाडी, उपतालुका प्रमुख भावेशजी पष्टे, आपले माजी जिल्हा परिषद सदस्य राजेशजी मुकणे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्रजी मेने आहेत, तनोज पष्टे आहेत, समीर बोईरे, सर्वच मान्यवर आपल्या सगळ्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे। उपतालुका प्रमुख संतोषजी गोळे आहेत, अल्पेश जाधव आहेत, रोशन पाटील, विनोद दादा आहेत उपतालुका प्रमुख आणि महत्त्वाचं म्हणजे राजेशचं नाव घेतलं दिनेशजी हरड। आणि या कामाचा जी वर्क ऑर्डर ज्यांच्या नावाने झालेली आहे ते ठेकेदार सन्माननीय ज्ञानेश्वरजी पष्टे यांचं पण आम्ही या ठिकाणी स्वागत करतो, कारण चांगला आणि दर्जेदार रस्ता बनवण्याचं जे आहे ते सगळं त्यांच्या हातामध्ये आहे आणि इथे जी मंडळी पष्टे साहेब जे उपस्थित आहेत यांचं तुम्हाला सहकार्य सगळ्यांचं महत्त्वाचं लागणार आहे। स्थानिक काही प्रॉब्लेम असतील तर पुनश्च एकदा त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी आलेले पत्रकार पवनजी, त्याचबरोबर दुपारे आणि सर्वच मान्यवर आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि आमदार साहेबांना धन्यवाद देतो की या रस्त्यासाठी आपण अतिशय भरीव आणि भरघोस असा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि लवकरच या ठिकाणी एक चांगला रस्ता आपल्याला दर्जेदार असा सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला दिसेल, कारण याच्यावर प्रचंड हेवी जावजड वाहतूक आहे आणि डांबरी रस्ता काय आता इथे टिकत नाही, त्याच्यामुळं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता या ठिकाणी गरजेचा होता। आमदार साहेबांना मागच्या वेळेस आम्ही विनंती केल्याने त्या पद्धतीने या 3-4 गावची ही जी काय रस्त्याची समस्या आहे ती लवकरच या ठिकाणी सुटणार आहे। तर या भूमिपूजनाच्या निमित्तानं उपस्थित आम्हाला सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही स्वागत करतो आणि आमदार साहेबांचं स्वागत स्थानिक ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी डोंगस्तेचे सरपंच विशाल आहाडी, त्याचबरोबर भावेशजी पष्टे वगैरे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी आपण आमदार साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं।
आज चिंचर ते बुधावली अतिशय महत्वाचा हा रस्ता. कित्येक वर्ष या रस्त्यावर आम्ही स्वतः या ठिकाणी येतो आणि अतिशय वाईट परिस्थिती असलेला हा रस्ता आपण मागच्या वर्षी याच्यावर 9 कोटी रुपये PWDच्या माध्यमातून मंजूर केले आणि त्याचा भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमचे तालुका प्रमुख पिल्लेंचे सचिनजी सरपंच सर्वच पदाधिकारी, हा रस्ता होणं खूप गरजेचं होतं. या पावसामध्ये ह्या रस्त्याची खरोखर खूप वाईट परिस्थिती झाली. हेवी लोडिंगच्या गाड्या या रस्त्यावर चालत असतात आणि त्याच्यामुळं ह्या भागामध्ये राहणारे जेवढे गावकरी आहेत त्यांची मागणी होती की हा आमचा रस्ता चांगला आणि कॉन्क्रीटकरण होणं खूप गरजेचं आहे. त्याच याच्यातून आपण हा रस्ता जो आहे हा रस्ता आपण मंजूर केला आणि आता त्यातून भूमिपूजन या ठिकाणी होत आहे. कॉन्ट्रॅक्टर आहे आपण ज्ञानेश्वर पष्टे, खूप चांगला कॉन्ट्रॅक्टर आहे. आमच्याकडे त्यांनी कामं केलेले आहेत. MMRDच्या माध्यमातून असतील, PWDच्या माध्यमातून असतील. रस्त्यांची क्वालिटी चांगल्यापैकी आहे आणि त्याला इथं ज्या काही अडचणी येतील त्या आपण सर्व ग्रामस्थांनी मिळून करावं. कारण हा जो रस्ता आहे सर्वांच्या वापरात येणारा रस्ता आहे आणि अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामुळं आता आमच्याकडे रस्त्याचं काम चालू आहे पण काही गावकऱ्यांनी अडवलेले ते 500 मीटर कुठे 1 किलोमीटर असे अडवून आणि रस्त्याला थांबवलेले. ते असं करणं चुकीचंच आहे. परंतु गावचा जो विकास आहे तो रस्त्यावर असतो. आपल्या गावाकडे जाणारा रस्ता, जाणारे येणारे पाहुणे जे असतात ते पाहत असतात का या रस्त्याची परिस्थिती काय आहे आणि किती वाईट आहे. त्याच्यामुळे पाहुणेही आपल्याकडे यायला थोडेसे तर हा रस्ता आता ज्ञानेश्वर लगेच चालू करतो ना. हा लगेच भूमिपूजन झालं लगेच तो चालू करतो आणि लवकरात लवकर करण्याचा तो प्रयत्न करेल. आपण सर्वांची त्याला साथ पाहिजे. जिथे जिथे त्याला अडचण येतील आपण सर्वांनी त्याच्या पाठीशी उभे राहा. चांगला ठेकेदार आहे. आता किती वेळ लागणार आहे कमीत कमी या रस्त्यामध्ये आपला अंदाज? तसा बघायला गेला तर ज्ञानेश्वर किती वेळ लागेल या रस्त्याला काम करता? 4 महिने तरी लागणार, कारण खोदून त्याला करायचं ना. अनेक वर्ष झाली या रस्त्याची दुरावस्था आहे आणि 3 जे प्रवासी आहेत ते बेहाल झालेले आहेत. तर हा रस्ता दर्जेदार व्हावा अशी मागणी आहे त्यांची. तुम्ही कशा प्रकारे काम करता? नक्कीच सगळ्यांच्या मागणीच्या अनुसार लोकांची मागणी जी आहे त्या पद्धतीने रस्ता लोकांना करून मिळेल. ज्यांना वाटत असेल की बाबा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होतंय तिथं त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं पण पाहिजे की बाबा या इथेशी निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. त्याच्यावर आम्ही स्वतः लक्ष देऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. किती निधी मंजूर आहे आणि कशा प्रकारे काम होणार आहे? साधारणतः या रस्त्यासाठी निधी जो 9 कोटी रुपये आहे म्हणजे 7 कोटी रुपये निधी मंजूर आहे. त्याच्यावर GST वगैरे पकडून तो 9 कोटी रुपयापर्यंत जातोय. आम्ही चांगल्या प्रकारे काम करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.